क्रिकेटचं मैदान असो किंवा बॉर्डरवरची लढाई असो, नेहमीच भारत जिंकत आलेला आहे. माझ्यासोबत एशिया कप जिंकून आलेला सूर्यकुमार यादव आहे, ज्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने विजय मिळवला आणि ते मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांचं मोठ्या जल्लोषामध्ये स्वागत करण्यात आलं. म्हणूनच तर मुंबईच्या घरात क्रिकेटचे दिवाने आपल्याला पाहायला मिळतात. मग ते T20 वर्ल्ड कप असेल किंवा मग एशिया कप असेल, यांचं स्वागत क्रिकेटपटूंचं मोठ्या दिमागात होताना पाहायला मिळतं. सूर्या, T20 वर्ल्ड कप नंतर आज पुन्हा मुंबईत ते त्याच पद्धतीने स्वागत झालेलं आहे, कसं वाटतं? खूप चांगलं वाटतंय इकडे येऊन, कारण आम्ही टुर्नामेंट जेव्हा संपली तेव्हा हेच विचार करत होतो कधी घरी जाणार. माझी ॲक्च्युली फ्लाईट 2 दिवसानंतरची होती, पण मी त्यांना बोललो की जेव्हा टुर्नामेंट संपते लवकर मला घरी जायचं आहे, कारण आम्ही 3rd किंवा 4th गेलो होतो तिकडे आणि खूप दिवस झाले, 20 किंवा 25 दिवस झाले आणि खूप लॉंग टुर्नामेंट होती आमच्यासाठी. कारण फर्स्ट 3 गेम्स आम्ही 12-13 दिवसात खेळलो, तीन गेम, आणि मग नंतर बॅक टू बॅक गेम्स होते, मग आणि फायनल जिंकलो आणि मग नंतर इकडे घरी येऊन खूप चांगलं वाटतं. शेजाऱ्यांकडून झालेलं स्वागत, खरं तर ते राजकारणी आहेत, मोठे नेते आहेत, त्यांच्या नेतृत्वात हे स्वागत झालं, खूप चांगलं वाटतं. अरे तुम्ही त्यांना विचारा, हे तर त्यांच्यासाठी राजकीय हो, कारण मला माहिती नव्हतं हे, कारण माझी बायको बोलत होती की ते विचारतायत सगळे कुठे 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 पोहोचले, लँड झाले, किती वेळ आहे आता बिल्डिंगमध्ये पोहोचायला. खूप चांगलं वाटतं हे बघून, आणि एक प्रकारचं मोटिवेशन पण आहे, कारण इन्स्पिरेशन भेटतो मला पण. कारण मी जेव्हा प्रॅक्टिसला जातो किंवा कुठलीही टुर्नामेंट खेळायला जातो तेव्हा जाऊन असं वाटतं की आता परत मी बिल्डिंगमध्ये गेलो किंवा मुंबईमध्ये आलो तर असं स्वागत होणार, तर मी तसं आता टुर्नामेंट खेळणार. खरं तर ह्या सगळ्यांचं बघून असं वाटतं की सूर्यकुमार यादवच्या चेहऱ्यावरचं जे प्रेशर होतं, आम्ही जे मैदानात बघत होतो ते कमी झालेलं आहे. या प्रेशरबद्दल काय सांगणार, की सुरुवातीपासून, कारण का भारत पाकिस्तान हा सामना होऊ की नाही न हो यावर सध्या खूप मतमतांतर होतं आणि एक राग होता मनामध्ये पाकिस्तानच्या विरोधात, तो तुमच्याही चेहऱ्यावर दिसत होता. ते बघा, ते जे प्रेशर असतं ते जेव्हा तुम्ही हे गेम खेळतात, काही करा देशासाठी, थोडं तर प्रेशर असतं, पण ते जे प्रेशर असतं ते मी च्युइंगम आणि ते स्माइल करतो ना, तिकडे लपवतो मी थोडंसं, आणि ते जे टीममेट्स असतात ते लोक पण थोडं शेअर करतात. त्यांना पण माहिती आहे खूप प्रेशर असतं ग्राउंडवर, तर आम्ही बोलतो एकमेकांनी मॅचच्या आधी किंवा ग्राउंडवर पण जे वेळ आम्हाला भेटतो तिकडे आम्ही बोलतो एकमेकांनी, आणि ते प्रेशर थोडं कमी करतो हळूहळू. खरं तर सर्वांना अपेक्षा होती की सूर्यकुमार यादव ट्रॉफी घेऊन बाहेर येईल, एक जल्लोष होईल, पण तसं झालं नाही. काहीतरी चिडचिडपणा किंवा चिडीचा डाव किंवा रडीचा डाव आपण जो बोलतो मुंबईत, तसा रडीचा डाव पाहायला मिळाला. पण प्रेक्षकांना ऐकायचं आहे, जनतेला ऐकायचं की नेमकं काय घडलं त्या. मला असं वाटतं जनतेने बघितलंय काय झालंय तिकडे. पण बघा, आम्ही टुर्नामेंट खेळायला गेलो होतो, क्रिकेट खेळायला गेलो होतो, आम्ही चांगली क्रिकेट खेळलो तिकडे. ते राजकारण, आता ते बघा काय झालं ते सगळं तुम्हाला माहिती आहे, आम्हाला जाणून घेऊया. हा, मग त्यांना विचारा ते क्वेश्चन. क्रिकेटच्या मैदानात नाही, पण ते क्रिकेटच्या मैदानात आम्ही क्रिकेट खेळलो, चांगलं क्रिकेट खेळलो, मॅच जिंकलो, आणि ते जेव्हा आम्ही बाहेर येत होतो तेव्हा खूप फटाके वाजत होते, आणि ते मोठ्या जे स्क्रीन आहेत तिकडे लिहून आलं इंडिया एशिया कप 2025 चॅम्पियन्स. आम्ही पण बघितलं. विषय क्लोज. त्याच्या आत काय ग्राउंडवर ते बोललो ना, ट्रॉफी का नाही, अभि ते तुम्हाला त्यांना विचारायला लागेल ज्यांनी नाही दिली. आम्ही असं ऐकलं की नक्वींच्या हातून तुम्हाला ट्रॉफी घ्यायची नव्हती, जसं पहिल्या आणि दुसऱ्या मॅचला तुम्ही हातही मिळवता. ते सगळ्या टीम, म्हणजे भारतातल्या प्रत्येक माणसाची किंवा महिलेची ऊर भरून आली, छाती अभिमानाने भरून आली, पण त्यावेळेनंतर जी ट्रॉफी नाही दिली त्यामुळे राग पण आला. पण त्यामुळे नक्वी साहेबांच्या हातून तुम्हाला ट्रॉफी घ्यायची नव्हती असं काय? बघा, असं काय नाही, आम्ही तिकडे उभं होतो गेम नंतर 1-1.5 तास आम्ही तिकडे उभं होतो. फोन होता आमच्या हातात, आम्ही रेडी होतो फोटो वगैरे घ्यायला. बघा, शिवम गेला काहीतरी अवॉर्ड घ्यायला, तिलक गेला, आणि अजून 2 लोक होते, अभिषेक शर्मा गेला, हे कुलदीप पण गेला, हे लोक गेले अवॉर्ड घ्यायला. तर आम्ही तर वेट करत होतो, पण ते लोक मेडल किंवा ट्रॉफी घेऊन दुसऱ्याच साईडला गेले. मला असं वाटलं त्यांना वाटलं ते नक्वीच्या चेहऱ्यावर चिडचिडपणा दिसतच होता आम्हाला, कारण का 3 मॅच लगातार हरले होते आणि त्यात त्यांच्या हातून म्हणजे ट्रॉफी देणं हे मला वाटतं त्याला जड झालं असेल. आता ते तर तेच सांगू शकतात, पण आम्ही तर तिकडे मी नकार दिला नाही, आम्ही काय केलं नाही, आम्ही फक्त क्रिकेट खेळायला गेलो होतो तिकडे. आम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटली तिकडे त्यांच्याबरोबर मॅच खेळायला. आम्हाला जिंकायचं होतं कसं, पण आमची प्रिपरेशन तशीच होती. पूर्ण टुर्नामेंट आम्हाला कसंही क्लीन स्वीप करायचं आहे, स्टार्ट ते एंडपर्यंत. आम्ही तेच केलं आणि
पहलगाम हल्ल्याचा राग चेहऱ्यावर दिसत होता. सुरुवातीला सूर्यकुमार यादवने सांगितलं की आम्ही ही मॅच जिंकलोय, ही जे शहीद झाले त्यांना आणि जवानांना आम्ही समर्पित करतोय. त्यानंतर काल प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की मी ही जी मॅच फी आहे ती आपल्या जवानांसाठी वापरणार आहे. तर एक मनात राग होता, गुस्सा होता? मनात राग, मी ॲक्च्युली आम्ही लोक खूप इमोशनल होतो आधीच जेव्हा ते हे सगळं झालं होतं. मग आम्हाला कळलं हे टुर्नामेंट नाही होणार आहे. पण ते जेव्हा कळलं हे टुर्नामेंट होणार आहे, आम्ही तिकडे गेलो. मग आम्ही प्रॅक्टिस वगैरे ते सगळं केलं आणि मग तिकडे जाऊन जेव्हा आम्ही फर्स्ट गेम खेळलो, सगळ्यांनी एकत्र मिळून ड्रेसिंग रूममध्ये ते स्टँड घेतलं की हँडशेक नाही करायचं आहे. आणि मग नंतर आम्ही ड्रेसिंग रूममध्ये आलो. मग आम्हाला कळलं की आता हेच प्रोसेस राहणार आहे, असंच करायचं, असंच करायला लागेल. तर मग आम्ही विचार केला, एकत्र एकमेकांनी बोललो की काय करायचं आहे गोईंग फॉरवर्ड. आणि आम्ही बोललो की प्रॉपर क्रिकेटवर फोकस करूया, त्यांना जे करायचं. कारण आम्हाला असं वाटत होतं की काहीतरी तिकडनं येणार सेकंड गेम जेव्हा आम्ही सुपर 4मध्ये खेळणार किंवा फायनलमध्ये ते लोक आले तर. पण ते विचार करत होतो आम्ही काहीतरी होणार, पण ते खूप डिस्ट्रॅक्शन झालं होतं. एक दिवस आम्ही बसलो 10 मिनटं 15 मिनटं आणि डिसाईड केलं की एक काम करूया, आत्ता क्रिकेटवर फोकस करूया. ऑपॉर्च्युनिटी आहे त्यांना हरवायची, चांगलं क्रिकेट खेळूया आणि हे या ग्राउंडवर पण त्यांना हरवूया. पण पाकिस्तानच्या क्रिकेट प्लेअरवर जराही काही म्हणजे लवलेश नव्हता की हल्ला झालाय, आपल्या भारतातले लोक शहीद झालेत, ते तर आपलं डिवचत होते. म्हणजे रौफची जी ऍक्शन होती ती बघून राग आला? बघा, ते तर लोकांनी बघितलंच आहे की काय केलंय त्या लोकांनी तिकडे ग्राउंडवर. पण आम्ही या गोष्टींवर जास्त फोकस करत. त्यांच्या चेहऱ्यावर निर्लज्जपणा दिसत. निर्लज्जपणा आता माहिती नाही, ते मला वाटतं थोडे फ्रस्ट्रेट झाले होते आफ्टर फर्स्ट गेम, असं वाटलं मला. आणि काही वेगळंच बोलत होते ते लोक ग्राउंडवर पण, आणि जे प्रेस कॉन्फरन्स वगैरे पण झाली. तर बघून असं वाटत होतं क्रिकेट सोडून वेगळंच काहीतरी खेळायला आलं. भाषेत, मराठमोळ्या भाषेत बावचळलं. हा, खूप एकदम त्यांना उत्तर देऊन आले. हो, आम्ही आता बघा क्रिकेट खेळायला गेलो, आम्ही जिंकले आणि आता काय पाहिजे, 3 वेळा जिंकलो आम्ही. ते एक टुर्नामेंटमध्ये तिथे रायव्हलरी पण संपली आणि मस्त गेम पण खेळले आम्ही. राहुल शेवाळे जे सूर्यकुमार यादव यांचे शेजारी आहेत त्यांच्याकडे जाऊया. सूर्यकुमार यादवच्या टीमवरनं महाराष्ट्रात, भारतामध्ये खूप प्रकारची कॉन्ट्रोवर्सी झाली. जसं नखवी यांच्याकडून ट्रॉफी घ्यायला मनाई केली अशी जी माहिती आली, तेच संजय राऊतांनी ट्विट केलं आणि सांगितलं की हा तर आधीचा व्हिडिओ, मग आता काय नाही. पहलगामच्या हल्ल्यानंतर आपल्या ज्या निष्पाप नागरिकांची हत्या दहशतवाद्यांनी केली, त्यानंतर भारतीय सैन्याने त्याचं चोख प्रत्युत्तर दिलं आणि पाकिस्तानला युद्धात आपण हरवलं. आणि आता खेळाच्या मैदानात पण सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली आपल्या भारतीय संघाने काल आशिया कप जिंकला आणि खेळाच्या मैदानात हरवलं आणि 3दा त्यांना हरवलं. ही पण अभिमानाची गोष्ट आहे. कारण देशामध्ये एक वेगळं वातावरण होतं की ही मॅच खेळू नये अशी लोकांमध्ये भावना होती. परंतु आता 3 वेळा हरवल्यानंतर आणि एशिया कप जिंकल्यानंतर लोकांच्या भावनेचा पण आदर सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने केलं आहे. म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो आणि मला अभिमान आहे की भारतीय संघाचं नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहेत आणि माझ्या सोसायटीचे आमच्या मेंबर पण आहेत, त्याचा पण अभिमान आहे. त्यामुळे ह्या सर्व जी प्रश्न होते, जे राजकारण होतं, त्याचं चोख प्रत्युत्तर भारतीय संघाने सगळ्यांना दिलेलं आहे विजयाच्या माध्यमातून आणि आपल्या वर्तणुकीच्या माध्यमातून. पण देशाची जी भावना आहे ती त्यांनी खेळाच्या मैदानातून पण व्यक्त केली आणि आपल्या वर्तणुकीतून पण ती व्यक्त केली. त्यामुळे त्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. ट्रॉफी न आल्याचं दुःख आहे? नाही, ट्रॉफी ऑलरेडी आलेली आहे. कारण भारतीय संघाने 3 वेळा पाकिस्तानला हार मैदानात त्यांना केलेली आहे. हाच खऱ्या अर्थानं विजय आहे. चषक आमच्यासाठी महत्त्वाचा नव्हता, पाकिस्तानला हरवणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं. पाकिस्तानला कुठल्याही परिस्थितीत खेळाचं मैदान असेल, युद्धाचं असेल, काल आपल्याला माहीत असेल युनायटेड नेशनमध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधानांना पण आपल्या डिप्लोमॅट्सने एक चोख उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे जिथे जिथे पाकिस्तान आपल्याला दिसेल त्या ठिकाणी हरवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तीच भूमिका भारतीय संघाने केली आणि भारतीय संघाने जिंकून दाखवलं. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. सूर्यकुमार, लोकांना प्रतीक्षा आहे ट्रॉफीची. ट्रॉफी कधी येणार? कुठली ट्रॉफी? ट्रॉफी तर आली ना. ट्रॉफी तुमची घरात. पण सरांनी सांगितलं ना, ते काय ते सिल्वरवेअर तर इम्पॉर्टंट आहे कधी कधी, पण कधी कधी तुम्ही जेव्हा टुर्नामेंट जिंकतात आणि जे छोटे गोष्टी होतात ते बरोबर करतात आणि चांगलं वाटतं तुम्हाला, तेच तुमच्यासाठी ट्रॉफी आहे. पण खरी एशियाची येणार असेल तर येईल, वाट बघायची. आमचीच आहे, येणार. नाव तर कोण? हो, मग काय ना. चिडकेपणा तर संपूर्ण देशाने पाहिलेला आहे. फटाके वाजवले तिकडे त्या लोकांनी एवढे जोरात, तर जिंकले आम्ही. ट्रॉफी पण येणार आता.
धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर हे होते सूर्यकुमार यादव यांनी सांगितलेलं आहे की ट्रॉफी तर आम्ही ऑलरेडी जिंकलेलो आहे, ती ट्रॉफी येईलच. कॅमेरा पर्सन कृष्णा खापरेसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.